आधी पहिली शाळा शिकले म्हणता एवढं कुठनं शिकला होय? कुठं म्हणजे देवाची मुळे झाडाची मुळे हा. घट्ट असली म्हणजे झाड लोफवित असतं. मुळीला जर किडा लागलेला असता झाडाची पानं सुकलेली असतात. माझ्या आईवडिलाची 4 पिढ्याची वंशावळी असणारी वारकऱ्याची हा. कच्ची नाही. मला सांगा काय माशाच्या पिल्ल्याला पवायचं शिकवावं लागतं. रामचंद्र कृपाळू भज मन हरणं भवय दारुणं नवकंजलोचनं मुखकर कंज पद कंजारुणं गंधर्पागणितील कालचार अगणित भूषणं रघुनंदानंद कंद कौशली चंद दशरथ नंदनम इति ध्यानम प्रभु रामचंद्र भगवान की जय. तर आजींकडे हे नाणं आहे. हे ह्याच्यावरती साल लिहिलंय. 1836 साली हे नाणं आहे. तर आजींना हे कुठं भेटलं आणि काय ह्याचं महत्व आहे? असं ही मौजे रामेश्वर तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून रामायणाचा अर्थ सांगण्याकरता मी त्या रामेश्वर गावामध्ये जात होते. परंतु त्या वर्षी 2024 जानेवारी 22 तारखेला सप्ताह असताना मी हजर होते. परंतु 22 तारखे दिवशी नगर प्रदक्षिणाला दिंडी चालत होती. त्या दिंडीमध्ये मी सामील झाले. चालता चालता रस्त्यावर पिंपळाच्या झाडाखाली ही नाणं मला सापडलं. पण सापडलं पण असं दिसत नव्हतं. हिनकट होतं. पण उचलून घेतलं. काय आहे ती पाहिलं. पण पुन्हा लिंबू मीठ पितांबरी लावून मी ही उजळलं तर त्याच्यावर ही राम लक्ष्मण सीता आणि हनुमंत ही मूर्ती माझ्या दृष्टीस पडली. क्लोज करून दाखवा ते मूर्ती. नंतर ही मूर्ती मला सापडली. माझ्या आई वडिलाच्या पुण्याच्या सामर्थ्याने व माझ्या परम भाग्याने माझी जन्मभूमी सोनूबाई माधवराव मौजे घाट नांदूर तालुका भूम जिल्हा धाराशिव. मी रहिवासी असणारी सुभाबाई शंकर मोठे मौजे गिरवली तालुका भूम जिल्हा धाराशिव. जय महाराष्ट्र. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पार्वती पते शिव हर 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 महादेव. क्या बात आहे. आजीसाठी टाळा झाला पाहिजे. कसलं स्पिरिट आहे ते. 35-32 किलोमीटर कसल्या पहाडातून. कुठल्या कुठल्या वाऱ्या केल्या मी 64 सालापासून पंढरपूरची ना आळंदी कार्तिकी आषाढी 1964 पासून 17 वर्ष चारिधाम केलं. 2 वर्षे अमरनाथ केला आणि 1 वर्ष नर्मदा परिक्रमा केली. एवढं झालं माझे पूर्ण हवे. आता तुम्ही एवढं किती वय आहे तुमचं? 86. तरी पळत आला इथपर्यंत. एवढी चाल डोंगरातून ही होती नर्मदा परिक्रमाला. एवढी चाल करावं लागत होतं. 35 किलोमीटर रनिंग गटत होती. आरानात झाडीत डोंगरावर पहाडात बसून वाघाने हसवालानी फडा असतो. कुठलं गाव आहे तुमचं? घाट नांदूर माहेर. घाट नांदूर माहेर. गिरवली ही माझं गाव आहे. होय. आणि आता इथं सेवा करता का आता? हा इथं वाचित असते. हे जे आहे ते जालिंदरनाथ या ठिकाणी असणाऱ्या चिंचपूरला होम यज्ञ केला. तिथून निघून आले त्या पहाडाला घाटाला. त्यांना अतिशय ताण लागली. चढून आले. इथं सारं निवगाड होतं. ह्या निवगाडासाठी संघ दत्तात्रय महाराज अंबाबाई आणि मारुती ही बरोबर असताना इथं समजा लवाजमा बसला. त्या लवाजम्यामध्ये ताण लागली म्हणून करता गोरक्षाने देवीला प्रश्न टाकला. आई ताण लागली. तिनं 3 कुंड आपल्या काळ्या खडकावर पाडलेला आहेत. मारुतीने 1 कुंड पाडा. दत्ताने 1 कुंड पाडा. आणि या ठिकाणी असणारे समजा निस्पुरी गोसाई पाणी पिलं. 2 इथं मृत्यू पावलं. त्यांची हाड मास काताडी हिथंच कुजली.
तिथून पुढे जाताना निवंगाडाचा रस्ता नव्हता. देवीने आपलं दैत्य पाठवलं, म्हणजे निवंगाड्याचा रस्ता करून दे. मग त्या 4 दैत्यांनी रस्ता निवंगाडाचा केले. त्या ठिकाणीच नदी किनारीवर वड्यावर बसला. पाणी प्यायला माघारी आला नाही. त्यांनी असणारा तिथं कुंड पाडा, तिथं पाणी प्याला. त्या कुंडाच्या जागेवर असणारा बरमनाथ म्हणून हिर पाडी, तिचं नाव बरमनाथ आहे. एक शिष्य परत आला. देवीला म्हणला आता काय करायचंय? ती म्हणली आता जाऊन त्या कड्यावर बसली. कड्याचा बसवा म्हणून बसलेला आहे. 2 जणाला सांगितलं असणाऱ्या 2 कटेला बस. अंधाऱ्या वडा आणि पिंपरीचा बाबा ही 4 संरक्षण या ठिकाणी थांबलेले आहेत. इथून निघून गेल्यानंतर 84 सिद्ध निघाले. त्या पश्चिमी किनाऱ्यावर असणारे त्यांनी लोंपाट खेळले. त्या ठिकाणी मारुती होता म्हणून मारुती तिथं स्थापन झालेला आहे. आणि लोंपाट खेळे म्हणून जुळाबेवा ही नाव त्या कड्याला पडेल आहे. तिथं त्या कड्याला एक धक्का मारून नदी पाणी तयार करायला अजून कुंड आहे. त्या कुंडामध्ये तांब्या भरत नाही, पण वाटेने पाणी भरलं तर घागर भरून निघतं, पण खड्डा खाली जात नाही. जय भारत माता की. आणि आता मग एवढं आता किती दिवस सेवा करायची देवाची? जीव आहे तर. आणि व्हायला गेल्यावर मग काय करायचं? जसं होईल तसं करतात. मुलं बाळ? 4 मुलं आहेत. 4ही मुलं माझ्या भाजनात आहेत. पकवाज वाजवित्यात, अभंग गात्यात, आणखी पोती वाचत्यात, अर्थ सांगत्यात. एक सून अभंग म्हणते पेटीवर बाजनात, एक सून पकवाज वाजविती. माझं कुटुंब सारं परमात्मा मध्ये निमवलंय. चांगलं आहे. मग आता करा अखंड सेवा चालू ठेवा तुमची. जिथवर देव सेवा करून घेईल तिथवर करा. करायची. तो करता करवीत आहे. करून घेणार देव म्हणून करते. त्यांना करून घेतल्यावर मी काय करते? बाळूमामाच्या इथं आलो, काय प्रचिती आहे बाळूमामाची तुम्हाला? बाळूमामाची प्रचिती मला ह्याच्यावर काय म्हणतात त्या उतरी पिंपरीच्या तिथं चाकरवाडीवर गेल्यानंतर माझं जरा दुखत होतं गुडघा. तिकडे पराक्रमीच्या वाटाने पडे होते, दुखत होतं, चालता येत नव्हतं. त्या ठिकाणी गेले आणि 2 दिवस राहिले. मेंढी माऊलीची सेवा केली, एक प्रदक्षिणा घेतली आणि माऊलीचं आणि त्यांच्या आई साहेबाचं दर्शन घेऊन सेवा करून परत आल्यावर मी तिथं एका माणसाने सांगितलं, मेंढीच्या आणि शेळ्याच्या लेंड्या कुठून शिजून भाजणी 7 दिवस शिजवून त्या मेंढ्याचा रस करून गुडघ्यावर घातल्यानंतर माझा डॉक्टर मला म्हणला होता ऑपरेशन करावं लागल, ती काय घालावं लागल त्याच्यात. पण ती माझं त्या लेंड्या बांधल्यापासून माझा स्पष्ट असा गुडघा झालेला आहे. एवढी परिस्थिती आली म्हणून मी या ठिकाणी मेंढ्या आल्यात म्हणून पंढरपुराहून इथे रहिवास करीत नर्मदा परिक्रमाचा ग्रंथ या ठिकाणी वाचित बसण्याचा त्या ठिकाणी आश्रय घेतलेला आहे. वा 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 वा. आता लोक 86 वर्ष जगना सुद्धा गेले. 86 वर्षात तुम्ही पळताय आता दाना. हा आईच पाना. आता मग काय लोक कुठे येते का आताचे? येत नाही. पूर्वीच्या सात्विक बुद्धीला ना आताच्याला फरक पडेल. लोक आताची मानना टीव्ही नाही घरात टेंब आहे. टीव्ही बघितल्यापासून सुना बदलल्या, लिखी बदलल्या. मोबाईल पोरं हिडी झाली निवड झाली. मग आता बंद करायचं हे सगळं आपल्या हातात आहे. काय ते गव्हर्नमेंटची काम आहे, सरकारची काम आहे. आपण कोण आहे? डोंगरातला दगड आपल्याला काय येतं त्याचं बंद करायची आपल्याकडे सत्ता आहे का? नाही. रामचंद्र कृपाळु भज मन हरणं भोवय दारुणं नवकंजलोचनं मुखकर कंज पद कंजारुणं गंधर्पागणितील कालचार अगणित भूषणं रघुनंदानंद कंद कौशली चंद दशरथ नंदनम इति ध्यानम. प्रभु रामचंद्र भगवान की जय.
आधी पहिली शाळा शिकली म्हणता एवढं कुठनं शिकला होय? कुठ नाही म्हणजे देवाची मुळे झाडाची मुळे हा घट्ट असली म्हणजे झाड लोफवीत असतं. मुळीला जर किडा लागलेला असता झाडाची पानं सुकलेली असतात. माझ्या आईवडिलाची 4 पिढ्याची वंशावळी असणारी वारकऱ्याची हा कच्ची नाही. मला सांगा काय माशाच्या पिल्ल्याला पवायचं शिकवावं लागतं. क्या बात आहे. आणि ह्याचा अर्थ काय आता तुम्ही म्हणला होते आम्हाला कळला नाही अर्थ त्याचा बघ बाया बाई काय अर्थ कुणालाच कळला नाही तर कोणाचा? हे आता तुम्ही म्हणलेलं श्लोक श्लोकचा अर्थ सांगा. श्रीरामचंद्र कृपाळू भजमन हरणम भय दारुणम होय. हा. असला असणारा प्रभूचंद्र रामचंद्र भगवान साऱ्या जगाचा कृपाळू. पण भोभ हरण रानू रान हिंडला वनुवन हिंडला कशासाठी? कर्माने बंधेने मनसून मनुष्य लोके. त्याचं कर्म त्याला चुकलं नाही म्हणून त्याला वनवासात हिंडावं लागलं. कारणासाठी कार्य घडत असतं म्हणून हे कारण लागलं. कैकैस म्हणून पुढचं रावणाचं कार्य करायचं होतं म्हणून ते वनाला गेला. त्याच्या भाग्यात होतं बस प्रभू रामचंद्र भगवान की. बरोबर कसलं भारी कसं काय एवढं कुठून शिकला ही काय म्हणजे संस्कृत आता एवढी पहिली शाळा झाली म्हणता पहिली कुठं संस्कृत होतं पहिलं होतं काय? दुष्काळापासून रामायण वाचले. हा दुष्काळापासून वाचली आजी ना हा. हा आता बी असते रामायण वाचायला कोणता बी सांगायला असतं होय, कीर्तन इथं रामायणात असतो काय? नाही पंढरपुरी असते कुठे कुठे जाते ते कोणत्या बी गावात. ही काय बंद करी नाही बघ माझं वाही शब्द त्याच्यात खेचल्या जाते ते. चांगलं तर चाललंय की तुमचं काय शब्द आहे का ते सगळं दार आहे त्या तलवार आहे त्या कट करत चालले त्या सगळ्याला. आणि आम्हाला लाज वाटायला लागली आता तुमच्या पुढे एवढी शाळा शिकून अजून आम्हाला अर्थ कळणार ते संस्कृतचा. माझी उजळणी निकुत्री झाली. 17 धड्याचा 17 पहाड झाल्या ते. निमकी दिडकी एक पै 2 पण शिवराय 3 पै अर्धानाचे 2 अर्धानाने 1 गिन्नी 2 गिन्या 1 चवली 2 चवल्या 1 पावली 2 पावल्या 8 आणे 2 8 आणे 1 रुपया 100 200 आदिल्या 100 रुपये. निपट चिपट निळव तिळव 2 निळवी 1 चिपट 1 चिपट 1 आठवा 2 आठव्या 1 शेर 2 शेर 1 आदली 2 आदल्या 1 पायली 16 पायल्या मन आणि 20 मन खंडी. काय येत ना आजी तुम्हाला मग आता? मला समजत बेरी वजाबाकी ती बेरीजी ती चढती भानगड पैशाचा हिशोब उतरती भानगड मी उतरती पैशाची 1 पै पासून सांगितलं म्हणजे लय मोठा हिशोब असल्यावर लागतो. कोट्यामध्ये बी होती. हातच्या नाही सुटल्यावर हिशोब बरोबर येतो. हातच्या राखून हातच्या सांभाळावं लागतो. हातच्या सांभाळला हिशोब बरोबर उत्तर येतं. हातच्याला गुंगलं की समजा मथुरा पाण्यात. बरोबर मस्त सांगितलं. आम्हाला खरंच एवढं माहिती. विरोधकासाठी बी एक हातच्या राखून ठेवला पाहिजे ना. पैसे घेणं चुकीचं आहे का बरोबर आहे? बामणाचा जन्म ब्रह्मदेवाच्या हटातून आहे. हा मग त्यांचं काय म्हणताय तुम्ही? त्यांना 4 वेद त्यांना प्राप्त करून दिलेले आणि त्या वेदापासून पोटभर म्हणून वरदान त्यांना दिले. हातावर आग्नी ठेवलेले मग आपण दक्षिणा देताना पाण्यात भिजवून त्याच्या हातावर ठेवतो. उगवाल्यापासून मावळ असतो त्यांना हात उता नाही. दिवस मावळ्यावर आपण बी दक्षिणा देऊ नाही ती बी घेत नाही. आताची घेते पण आपण देऊ नाही दिवस मावळ्यावर बामणाला. त्यांनी चांगलं केलं का वाटोळं केलं कुणी? बामणाने. अरे आता मटण खात्यात चांगलं केलं आणि वाटोळं केलं म्हणून काय सांगू. आताची बामण सोडा ती होय. आणि पहिली निष्ठावंत बामण होते. आग्नी होती ब्राह्मण. रावणला रावण बामणाच्याच कुळीतला. आग्नी होती ब्राह्मणाची वंशावळ त्यांची दोघाची. बघ मुळा खांबाच्या ग्रंथामध्ये बघ वाच मुळस्तंभ ग्रंथ निघतोय का नाही बघू ती. रावणाचा सावतर भाऊ कुबीर
हा तिकडं आजोळात आई हाकली बा ह्यानी म्हणून तो तिकडच आजोळात राहून तिकडं राज्य करतो हा खुबीर. आणि ही मागणीचा काही कशी ती इथं रावण ही तरी काय शापाने झालं मला हा कसं युद्ध आलं हा राज्य तिकडं इसीच्या बाहेर परराष्ट्राने हाकार दिला. हा ही गेली पण हिला 4था दिवस होता. मग हिने हट्ट घातली ओवाळ्या उठाना. रावण म्हणला अगं उठ लवकर नाही म्हणली गे मेला तर वंशी बुलडाक आला तर वंशी वाढेल माझी इच्छा कामना पूर्ण करा. नाही इलाजाने श्रीहाट बाळहाट राजहाट चुकत नाही. हट्ट्याप्रमाणे त्यांनी काय जी असेल ती इच्छा पूर्ण केली. नंतर निघून गेला. पण सूर्य उगवाला. सूर्याची 17वी कळी आगाग म्हणली चंडाळी तू श्री मी श्री माझ्या देखता कर्म केलं तुझ्या पुढे राक्षस जन्मात आल. तिने पदर पसरला आणि म्हणली ए कलाबाई मला एक तरी म्हणली आपल्या सूर्यवंशाचा भक्त निर्माण कर की म्हणजे एक तरी देखील. म्हणून बिभीषण तेवढं वंशाचं प्रतिपालन किंवा सत्वच पाळण्यासाठी एक देवभक्त निर्माण बिभीषण झाला. बाकीचं सारं राक्षस तिच्या पोटी कैकसीच्या जन्मलं. रावणाच्या भावानी रामाची साथ दिली बिभीषणाला. मग ती सूर्यवंशाचा भावाला भाऊ होता ही विरोध निघलं म्हणून यांनी त्यांनी सांगितलं. भावाची साथ द्यायला पाहिजे होती का रामाची साथ द्यायला नाही नाही चूक आहे का बरोबर आहे ते? चूक आहे चूक नाही बिभीषण चूकच नाही. हा हा तुम्ही शेळ्यात लांडका सांभाळता आणि शेळी येऊन तिथे काय हा, लांडका मग. येऊन देते का शेळी? सोपं आहे काय ते हा सोपं आहे काय ते मला उगाच ताप करू नको बस कर. बरं कुंभकर्णाविषयी 2 शब्द सांगा. नाही नाही नको नको. थांब थांब कुंभकर्णाविषयी काय कुंभ कुंभकर्णाचं जीवन कसं होतं किती महिने खायचा किती नाही महिने तेवढं झोपायचा? काय आजी काय सगळा इतिहास वाचत बसली काय मी काय सुरुवातीपासून रामायण शेंड्यापासून तोंडी सांगून देते. बरं ते कुंभकर्णाचं एक सांगा ना 1 मिनिट. काय कुंभकर्ण शापच होता म्हणून 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा व्हायचा. हा हा. कुणाचा शाप होता त्याला ऋषीचा हा केवळ ऋषीचा श्राप होता कुंभकर्ण. हा होय. पण आता ही तुम्हाला कॅमेरा ही दिसला की पदर घेता आताच्या लोक ती पाळणं गेले ते काय म्हणायचं त्यांना त्यांचं आपल्याला काय घेणं नाही. आपला आपला हो आपला आपल्या संग काय बी बोलून घेऊ नको ह्याच्यात मेरा फॅन म्हणजे